ओम नमः शिवाय नमः. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपल्याकडे एक प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न असा आहे की माझ्या मुलाचं लग्न आता जमवण्याच्या तयारीत आहोत आणि मुलीचं स्थळ चांगलं आलेलं आहे, पण याचा संसार व्यवस्थित पुढे राहील का, असा प्रश्न केला आहे कोल्हापूरहून राजश्री पाटील या ताईने त्यांच्या मुलाच्या संदर्भात. तर आपण त्या मुलाच्या संदर्भातला प्रश्न पाहूया. तर ताई, असं दाखवतंय की ही दोघंही, समजा तुमचा मुलगा असेल अथवा होणारी सून असेल, ते फार विचार करायलेत की आपलं कसं होईल. म्हणजे हे जे नातं आहे, आपण जी लग्नाचं नातं जोडतोय, ती योग्य राहील का, हे त्यांच्या पण मनात आहे. जसं तुमच्या मनात आहे ना, तसं त्यांच्या पण मनात आहे असं दाखवतंय. आणि जर हे नातं समजा झालं तर बऱ्यापैकी टिकू शकतं, त्यात शंका नाही. परंतु आता कसं असतं, आपल्याही हातात असतं की कसं टिकवायचं, काय करायचं. छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नसतं. समजा गैरसमज वगैरे या गोष्टीवर जास्त लक्ष द्यायचं नाही. आणि त्यांची मानसिक तयारी होत आहे, दोघांचीही मानसिक तयारी होत आहे की हे नातं लग्न व्हावं आणि ते चांगल्या प्रकारे आपला संसार व्हावं, हे त्यांना पण मनातून वाटत आहे. त्याच्यामुळं कदाचित माझ्याकडून होकार आहे. कारण तसा संकेत दिलेला आहे. लग्न व्यवस्थित जर तुम्ही केलं, ही नातं जोडलं, तर व्यवस्थित संसार होऊ शकतो, काही अडचण नाहीये. ओम नमः शिवाय नमः.